नमस्कार, मी उमरे बापूसाहेब, आपलं दैनिक संघर्षाचा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं. आज आपण गेवरा तालुक्यातील तलवडा या गावामध्ये आहोत. तलवड्याची ही ग्रामपंचायतचं कार्यालय आहे आणि गेल्या 2-3 वर्षापासून तलवडा ग्रामपंचायत तालुक्यातच नव्हतं तर संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकरणामध्ये चर्चेत विषय बनलेला आहे. आपण आज प्रत्यक्षात पाहत आहोत. तलवडा ग्रामपंचायतसमोर ग्रामस्थ उपोषणासाठी बसलेले आहेत. या ठिकाणी रोज काही ना काही प्रकरणानुसार त्या ठिकाणी तलवडा ग्रामपंचायत प्रत्येक वेळेस काही ना काही चर्चेमध्ये असते आणि आज जे उपोषण या ठिकाणी सुरू झालेलं आहे दिनांक 5 ऑगस्टपासून या ठिकाणी उपोषणास सुरुवात झालेली आहे आणि आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. उपोषणकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत उपोषण नेमकं कशामुळे करण्यात आलेलं आहे. आपलं नाव सांगावं. मी सुनील प्रल्हाद तरडे, RPI युवक सर्कल प्रमुख तलवडा. तलवडा ग्रामपंचायत समोर उपोषणाला सुरुवात केलेली आहे. काय कारण उपोषण करण्यात आलं? तलवडा ग्रामपंचायत समोर उपोषण करण्याचं एकच कारण आहे की या ठिकाणी महाराष्ट्रात गाजर एवढा या ग्रामपंचायत अंतर्गत महाघोटाळा झालेला आहे. या ठिकाणी मयत व्यक्तीचं नाव आहे. त्या ठिकाणी मोहगनी, वृक्ष लागवड, जलसिंचनवर अशा अनेक योजना या बोगस कागदपत्र आधारे घेण्यात आलेल्या आहेत. तर मयताच्या मुलासुद्धा याची कसलीही प्रकारची कल्पना नाही की आमच्या वडिलाच्या नावावर हे असे लाखो रुपये उचलण्यात आले. तर हे प्रकरण माझ्याकडे त्यांच्यावाले मृत्यू प्रमाणपत्र आहे. मृत्यू प्रमाणपत्रामध्ये 30/9/2020 रोजी हे मयत झालेले आहेत राधाकिशन भुसारे. त्यांच्या नावावर 2005-23ला रक्कम जमा होती आणि त्यांना बोगस पत्र आधारे कामावरही असं ते त्या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. एवढा घोटाळा या तलवडा ग्रामपंचायत अंतर्गत झालेला असून रोजगार सेवक यांनी बोगस पत्र तयार केलेले आहे. त्याला ग्रामविकास अधिकारी यांनीही त्या ठिकाणी डोळे झाकून सह्या केलेल्या आहेत. तर इंजिनियर यांनी टक्केवारी घेऊन त्यांचे इंजिनियरचे वरिष्ठ अधिकारी जे कोणी असतो यांनीही या टक्केवारी घेऊन अशा बोगस कामाला हातभार लावलेला आहे. तर एवढ्यावरच न थांबता देवी मंदिरापाशी मारुती गणपती मंदिर या ठिकाणी लाखो रुपयाचं काम करण्यात आलेलं आहे. तर हे काम हे करण्यात आलेलं आहे. हे भाग 1 आणि भाग 2 अशा पद्धतीने करण्यात आले. भाग 1 मध्ये गणपती मंदिरचे गेवराई हायवे, तर भाग 2 मध्ये गेवराई हायवे ते गोविंदवाडी रस्ता असं दाखवण्यात आलेलं आहे. तर भाग 1चं काम त्या ठिकाणी करून भाग 2चे पैसे उचलण्यात आलेले आहेत. यामध्ये इंजिनियर कोणी असेल ते त्यांच्याशी पण विचारलं असतं. ते म्हणाले की मला एका माणसाचा फोन आला होता त्यामुळे मी उदाहरणार्थ कोणत्या तरी फोन आला होता म्हणून ते मी असं करण्यात आलेलं आहे. माझे 2 वर्ष राहिलेले तर माझा त्याच्यात काही संबंध नाही. मग संबंध नाही तर मग एस्टिमेटनुसार काम का नाही केलं संबंधित इंजिनियर? आपलं नाव सांगा. विनोद तुकाराम राहणार कुठले? तलवाडा. उपोषण करतेत का? काय आपल्या प्रमुख मागणी? आमच्या मागण्या तलवडा या गावामध्ये सर्वसामान्य लोकांना न्याय भेटावा या अनुषंगाने आम्ही बघतो. परंतु इथे बसत असताना अनेक प्रकरणे उपस्थित झाली तलवड्यामध्ये. काही ठिकाणी बोगस योजना लाखो रुपयाचे भ्रष्टाचार करून केले आणि सर्वसामान्य न्याय तिथं भेटतच नाही. एखाद्या कागद सही काय झाली तर जामचूक नाही. अनेक प्रकारचे भांडवली सांगून सर्वसामान्य लोकांना कुठल्या ना कुठल्या प्रकारे पैसे मागितले जातात. की असे 29 प्रकार असल्यामुळे आम्ही RPIच्या वतीने उपोषणाला बसतो आणि सर्वसामान्य न्याय भेटावा. वरिष्ठ अधिकारी भेट दिली काय बोलतो?
कुठल्याच अधिकाऱ्यानं भेट दिली आणि काहीच त्यांची भूमिका सुद्धा या आंदोलनाला बीड जिल्ह्याचे जवळची संघटनेचे जिल्हाध्यक्ष दादा भोसले या ठिकाणी उपस्थित आहेत. आज तलवाडा येथील ग्रामपंचायत आज या ठिकाणी RPIच्या वतीने आमचे मित्र विनोद आठवले आणि सुमेध करडे हे या ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा आणि सरपंच पतीने केलेल्या जे व्यक्ती मय झालेला आहे त्या मयेची व्यक्तीच्या नावे 10 लाख रुपये उचलले. 2020मध्ये मयत व्यक्ती झालेला आहे आणि 2023मध्ये त्या व्यक्तीच्या नावावर ह्यांनी बोगस कागदपत्रे दाखवून हे 10 लाख रुपये उचललेले आहेत. त्यासाठी ते या ठिकाणी उपोषणाला बसले आहे. तर मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून एक सांगू शकतो की लोकशाहीर अण्णाभाऊसाठी सांगितले होते की ही न्यायव्यवस्था काही काळजी रचना झाली की संसद देखील हरवली झाली. मी माझ्या याचा पाठपुरा करेन कारण ही न्यायव्यवस्था परिस्थितीने रंगीन झाली. तर ह्या तलवाडा गावातील नागरिकांना ह्या ठिकाणी कुठल्याच प्रकारच्या ह्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून न्याय मिळत नाही. तर वरिष्ठाकडे जरी ह्याच्या तक्रारी अर्ज केल्या आता आमच्या मित्रांनी सांगितलं त्यांना विचारलं इंजिनियरांना की त्यांनी सांगितलं आम्हाला काय वरिष्ठांचा फोन आला आणि त्या आधारे आम्ही हे काम केलं. म्हणजे ह्या गरिबांनी न्याय मागायच्या कुणाकडे ज्या आमच्या हक्काच्या योजना ह्या ठिकाणी आमच्यासाठी राबवल्या गेल्या पाहिजे तलवाडीच्या विकासासाठी. तो विकास जर ही समजा ही यंत्रणा जर भ्रष्टतेने रंगीन करत असतील तर ह्या गोरगरिबांनी कुणाकडे न्याय मागायचा. एवढंच नव्हे तर काही आमचे पत्रकार बांधव त्याला ह्या भाषा वाचा फोडण्यासाठी प्रकरणावर वाचा फोडण्यासाठी की या ठिकाणी काही लेखणी चालवत असतात तर त्या पत्रकारांवर सुद्धा त्यांना जीवे मारण्याच्या धमक्यासुद्धा त्या ठिकाणी हे रानभंगी करत असतात. म्हणून आम्हाला अशी एक विनंती आहे की ह्या सरकारने ह्या प्रकरणाकडे ताबडतोब लक्ष देऊन ह्या ठिकाणच्या नागरिकांना न्याय द्यायला पाहिजे. कारण हा न्याय 1-2 लाखाचा नव्हे तर हा कितीतरी कोटीचा हा भ्रष्टाचार या ठिकाणी उघड करण्याचं काम आमचे RPIचे सहकारी मित्र विनोद आठवले आणि सुमेध करडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर तलवाडा हे गावचे सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे शेखर शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतचा कारभार पहिले लोक काय म्हणते ते किंवा सराफ वगैरे ग्रामपंचायतचे काय बाहेर माहिती होत नाही भ्रष्टाचार माहिती होत नाही म्हणून बदल केला. आता हावसाने केला पण त्याला केलं तर तुझी अशी गोष्ट भ्रष्टाचार ओपन करायचा वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तो वरिष्ठ अधिकारीच यांचं पाठराखण करतो. नेमकं ह्या गावात भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहार झाले त्याच्या तक्रारी करायचे कोणाकडे तक्रारी करायला मुद्दाच नाही. कुठल्याही अधिकाऱ्याकडे गेलं काहीच होत. पोलीस स्टेशनकडे जा पोलीस स्टेशन आमच्या काही सगळं ते येतं. तहसीलकडे गेलं ते म्हणजे ते गुन्हेगारी पद्धतीचे तुम्ही SP साहेब मग आम्ही तक्रारी करायचे कोणा. आता जर समजा या तलवाड्यामध्ये मोहगणीचं झाड अक्षरशः तहसीलमधल्या कुठल्याही कर्मचाऱ्यांनी तलवाड्या क्षेत्रात दाखवावं. तलवाडा क्षेत्रात तुती लागवड नाही मोहगणी नाही. मग हे मोहगणी लावली कोणी पंचनामे केले असं ऐकायला मिळालं बरं का आम्हाला काय फक्त माहीत नाही. पण कोणी जरी म्हणतं की तलाठ्यामार्फत पंचनामे असे केले की पावसाअभावी पाण्याअभावी मोहगणी जळली त्याच्यामुळं आमच्या शेतात ती नाही. अहो तुम्ही लावलीच नाही कोणासंग आणले कुठं लावले काय हे तर दाखवतात ना. हे जे 4-5 जण जे मोहगणी तुती लागवडीवाले जे येतात यांनी बरोबर तर ते वृक्षारोपण खरेदी केलेलं असेल ना कोणालाच माहीत नाही. आता राधाकिशन भुसारे 2020ला माहीत झाले त्यांच्या नावे बिल पांडू भुसारे यांच्या नावे बिल कमीत कमी ते लिखी होतं म्हणून तरी उघडकीला आलं. ते सुद्धा अधिकाऱ्याच्या मार्फत दाबायचा प्रयत्न चाललाय. मग आता तुम्ही काय का दाबता दाबण्यासारखं सुद्धा ठिकाण नाही पुढे काय करायचं. मग ह्या सर्वसामान्य जर पोलीस स्टेशनकडे गेला जर राधाकिशन भुसारे किंवा सुरेश भुसारे कोणी तर पोलीस स्टेशनवाले काय म्हणते
ते आमच्या कार्यक्षेत्रात येत नाही, आम्हाला अधिकार नाही. तुम्ही पंचायत समितीकडे जा, पंचायत समितीवाले म्हणजे तुम्ही जिल्हाधिकारीकडे जा. मग हे प्रकरण महसूलचं आहे. गौण खनिजचं प्रकरण घेऊन जा. 4 वर्ष झाले जागत होतो आम्ही. गौण खनिजं नाही, कुठं काही नाही, नाल्या फिल्या असं अक्षता थोडक्यात सांगायचं म्हणजे माहेर घरे भ्रष्टाचाराचं तलवाडा ग्रामपंचायत. ज्याला काही कमवायचं असेल त्याने कुठल्या बी अधिकाऱ्याने ग्रामपंचायत तलवाडा इथं बदली करून घ्यावा. भरपूर पैसा, भरपूर भ्रष्टाचार करायला मोकळे. नाव होती सुरेश राधाकिशन भुसा, राहणार कुठे तलवाडा. रात्री उपोषणा बसले ग्रामपंचायत कार्यालयासमोर, त्यांना पाठिंबा दिलाय. नाही, तर तुमची काय अडचण आहे? आमची अशी अडचण आहे की आमच्या वडिला राधाकिशन धोंडीबा भुसा आमचे वडील 2020ला मयत होते. त्यांच्या नावे 2023ला जलसिंचन माझ्या नावे मोहगणी आणि आमच्या बंधूच्या नावे किती लागू असे बोगस बिलं उठून लाखो रुपयाचा बळीला छापलेला आहे. आता मोहगुणी किती खेळची प्रकरण पंचायत समितीच्या माध्यमातून यौन वापरली त्याच्यामध्ये या ग्रामपंचायतला आपल्या बाय असं वाटतं की तुम्हाला? शक्यतो सांगता येत नाही, पण येईल लोक सांगता येईल. किती लाखाचा असं अपघात झाला तो? असं माझं एक 17-18 लाख रुपये आपण तुमची वडील 2020 आणि 2023 त्यांच्या नावावर आणि काय काय योजना आले होते त्याचं ते मी उचलले गेले ती लाव घरामध्ये आणखी कोणाच्या नावावर नाही, आमच्या घरामध्ये कोणाचे नाव आहे आम्ही तुला परवा दिलेला नाही. तुमच्या लक्षात कसं आलं की आमच्या वडिलांचं नाव आमच्या बंधूंनी ग्रामपंचायत काम असतं काम काही आरोपीचे नाव माहिती नाही. काही पोलीस अधिकारी जिल्हाधिकारी असतील एसपी असतील त्यांच्याकडे काही तुम्ही तक्रार अर्ज दाखल केलेला आहे? तक्रार दाखल केली का तुम्ही? मग कुणाकडे दाखल केली? औरंगाबाद आयुक्तालय श्राम मंत्रालय तलवाडा ग्रामपंचायत समोर 2 दिवसात सुरू झालेला आहे. या उपोषणामध्ये स्वाभिमानी संघटनेचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष श्री खिजरभाई देखील या ठिकाणी उपस्थित आहे. खिजरभाई, तलवाडा ग्रामपंचायत ही कोणत्या ना कोणत्या कारणाने 2 दिवस झाले रिसर्च वतीने या ठिकाणी उपोषणाला सुरुवात झाली आहे. काय अपहरण झालेले भ्रष्टाचार झालेले आहे तलवाडा ग्रामपंचायतमध्ये की त्याच्यामुळे उपोषण करायची वेळ आहे? या ग्रामपंचायतचा असा माग होता विहिरीचे त्याचा लाभ मयत व्यक्तीला भेटत म्हणजे जिवंत त्यांना भेटत. या लाभात एवढा भ्रष्टाचार झाला की लोकांचे पैसे यांनी स्वतः उचललेले. तर आपण ते सारे मामाचं हे पत्र आता पाहिलं. हे 2 दिवसापासून हे पुसत करतो इथं बसले अधिकारी आलेले नाही, त्या व्यक्तीला पत्र नाही ग्रामपंचायत आले या लोकांनी काळजी घ्यायला पाहिजे. 3 दिवस झाले असे अनेक प्रकरण आहेत त्या एकच प्रकरण घेतलं. अनेक प्रकरण आहे टाकले. समजा बोगस कामाची मालिकाच चालू आहे म्हणायची. राजोरी महाराज तांडा देवी तांडा या रस्त्याची बी 20-20 लाख रुपयाचे काम बोगस कामं झालेले आहे. आम्ही तक्रारी दिले, याच्यावर कुणी आक्षेप घेत नाही काही. आज आमच्या नडे दाबायची ह्यांची तयारी आहे. आम्ही जे आवाज उठवतो आमचे नडे दाबण्याचे ह्यांचा प्रयत्न चालू आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. म्हणजे काय आता तुम्हाला काय धमकी येते का असं काही दबाव आलं होतं? धमकीला आपण त्याच्या धमकीला भेटत नाही. कुणाच्या धमकीला आपण भेट नाही. जुगारतो आपण त्याच्या धमकी. आपण कुणाला घेणार नाही.
बरं, काय असं भ्रष्टाचार झाला असं ग्रामपंचायतमध्ये? लाखो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे. अजून काय त्याचं नाव सांगू शकता का? हे विहिरी जलसिंचन विहिरी मोहगणी अजून शेततळे अजून कोणते भ्रष्टाचार दाखवायचे. रोडचे कामाचे आहे, रस्ता नाही गावात काय नाही, असे अनेक हे योजनाचे चालू आहे. जलसिंचन योजना चालू आहे, जलजीवन योजना. त्याच्यात काय घोटाळा झालेला आहे. ती योजना सुद्धा नाही, लोकांना पाणी नाही प्यायला. अजून पावसाळ्यात पाणी देऊ शकत नाही, तुम्ही उन्हाळ्यात काय पाणी देणार लोकांना? ह्याच्यातून आम्ही काय अपेक्षा ठेवायची आणि न्याय कुणाकडे मागायचा? बरं, वरिष्ठ अधिकारी काय बोलतो? वरिष्ठ अधिकारी म्हणजे चौकशी चालू आहे, त्याचं पत्र काढले. चौकशी कुठं चालू आहे तेच भ्रष्ट आहे. वरिष्ठ अधिकारीचं भ्रष्ट आहे सध्या. तेच पैशाची मागणी करतात. आमच्याकडून समजा विहिरी आमच्या स्वतःची विहिरी तर ते 20-20 लाख रुपये आम्हाला मटर 20,000 रुपये मटर काढायचे मागायला. काय देणार आम्ही? म्हणजे आम्हाला योजना देतात कशाला? सरकार आम्हाला योजना शेतकऱ्याला देते. मग ह्या लोकांना आम्ही ह्याचे कशी घर भरणार आम्ही? बोला काय ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार झाला? उपोषण करायची वेळ आली ग्रामपंचायत. भ्रष्टाचार नाही, पण कालपासून मुलं सुमित करडे विनोद आठवले उपोषणाला बसले. सरपंचाचं काम आहे ना सर भेटायचं, ग्रामसेवकचं काम आहे ना भेटायचं. कुणी अधिकारी सुद्धा ढुकून बघायला नाही तयार. त्यांना संरक्षण पाहिजे सर. काय भ्रष्टाचार काय झाला? नाली रस्ते भ्रष्टाचार सांगू शकत नाही, इतका भ्रष्टाचार आहे सर. ग्रामपंचायतमध्ये काही सांगू शकत नाही, इतकं काय सांगणार सर? भ्रष्टाचार, इतका भ्रष्टाचार, सगळा भ्रष्टाचारच आहे. काय सांगू यांनी काय काम केलं? कामच नाही ना पुढे. एखादी योजनेचं नाव सांगू शकता की त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला? रोड आमच्या 1 नंबरमध्ये सगळे रस्ते आलेले आहेत. डायरेक्ट बिल उचलून खाल्लेले 1 नंबर वाडा. पाठपुरावा केला तुम्ही? पण नाहीच ते म्हणतात नाही मंजूर नाही आले, हे बिलं उचली डायरेक्ट बिलं उचल. तुम्हाला कसं माहिती झालं की रस्ता माहिती मंजूर होत आहे झाला सर, का बिल उचललं? माहिती आम्हाला. ते म्हणतात नाही हे करू देत नाही, ते करू देत नाही, त्याची सही आहे, हे अडवतं ते अडवतं, तुमच्या गल्लीतले लोक चांगले नाहीत म्हणे, असं म्हणतात. त्यांना मी तरी सांगितलं मी उभा राहते, तुम्ही डिपार्टमेंटची गाडी बोलवा, आमच्या गल्लीतला रस्ता नाली करा. तर नाही, चला ना तुम्हाला आमच्या गल्लीत दाखवते ना 1 नंबरमध्ये काय. नाव सांगा. राहणार कुठे? बरं, आता तलवाडा काय कामामध्ये भ्रष्टाचार झाला ग्रामपंचायतच्या बाजूला नाव घेतलं तर लाजीरवाणी गोष्टी ग्रामपंचायतसाठी आहे. त्यामध्ये मुळात जर आपण सरपंचाला जर दोष द्यायचं म्हटलं तर अगोदर त्याच्या पूर्ण बॉडीला दोष द्यावा लागेल. सरपंचांच्या पूर्ण या काळ्या भ्रष्टाचाराच्या काळामध्ये सर्वप्रथम सदस्य त्यांना साथ देतात. सदस्य त्यांच्या विरुद्ध आवाज घेत नाहीत. म्हणून या ठिकाणी सरपंच साहेब काही कोणाचं म्हणजे त्यांना भीतीच नाही आहे की आपण ग्रामपंचायत कशासाठी असतो किंवा ग्रामपंचायतचे काही कामं तेच त्यांना माहीत नाही. या ठिकाणी बऱ्याच मी कागदपत्र पाहिले की भरपूर कागदपत्र आहेत की न्यू दलित वस्ती केली, न्यू अंबिकानगर केली आणि लाईटाचं जे काम आलं होतं दलित वस्तीमध्ये, पाण्याच्या दलित वस्तीमध्ये नाही आम्हाला सुविधा जारून पाणी आणावं लागते किंवा मग बारवरनं पाणी आणावं लागते. हे पण पावसाळ्यामध्ये आहे, उन्हाळ्यामध्ये भेटते की नाही भेटते हे आम्हाला काही माहीत नाही. पुढे जे होईल ते आपण बघू. परंतु न्यू दलित वस्तीमध्ये त्यांनी लाईट लावायच्या. न्यू दलित वस्तीमध्ये कमीत कमी संख्या त्यांनी किती दाखवली काय दाखवली? फक्त आमच्या गल्लीमध्ये 2 त्यांनी बल्ब लावून दिलेले. गणेशनगर या गल्लीमध्ये फक्त 2 बल्ब दिले पोलचे लावून. त्याच्या व्यतिरिक्त एकही काम दिसून येत नाही. रोडचं काम असतील, पाण्याचं काम असेल, लाईटचं काम असेल, प्रत्येक कामामध्ये या ठिकाणी ग्रामपंचायतीने भ्रष्टाचार केला आहे. आणि ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचारामध्ये एका कर्मचाऱ्याच्या ठिकाणी आपण पाहिलं की बळी गेलेला आहे. की हलगर्जीपणामुळे त्या ठिकाणी अवरात्रमध्ये त्यांना काम करून बी पण पावसामध्ये जाऊन त्या लाईटीचं काम करायचं. मसू आडागे नावाचा व्यक्ती होता, त्याचा त्या ठिकाणी कर्मचारी त्या ठिकाणी मृत्यू झाला आहे. हे ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणामुळे झाले. तेच जर काम सोयीनुसार जर वेळेनुसार जर व्यवस्थित जर झालं असतं पहिलं वेळेच्या अगोदरी त्या माणसाच्या ठिकाणी एवढं सांगू शकतो. आणि ग्रामपंचायत जर बळी जर घ्यायचं ठरलं असेल तर हे उपोषण फक्त 2 दिवसात असून आम्ही 7 दिवसाची तयारी केली. या जर उपोषणाने जर संबंधित सरपंचाला किंवा अधिकाऱ्यांना ग्रामसेवकाला जर आमचं जर समाधान करता आलं नसेल तर आम्ही या पद्धतीचे आणखी 7 उपोषण करणार तयारी ठेवू. बरं, आज जे ग्रामपंचायतीमध्ये उपोषण सुरू आहे, भ्रष्टाचार झाला म्हणून उपोषण सुरू केलेलं आहे. असं काय योजनेत नाव सांगू शकता की या योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला एवढा?
योजनेत परत आले, आमच्या परत योजना अजून आलेल्याच नाही. त्यामुळे आमच्यापर्यंत नाव अध्यक्ष आमच्या पुढे अजून आलेले नाही. बरेचसे असे काय काम आहे, तुम्ही रोडचे कामं असतील की तुम्हाला म्हणलं योजनेची तयार केली, त्याचमध्ये बरेचसे कामं या ठिकाणी आहेत. त्याचं काय डीपी पुरावा आहे का त्या वस्तीमध्ये हा योजना आली होती? योजना फक्त कागदोपत्री आहे पण बजेट उचल असं काय आहे का आपल्याकडे? हो, कागदपत्रे आमच्याकडे आहेत. कागदी त्यांनी जे पैसे उचलले त्याचा आमच्याकडे पुरावा आहे. ज्यावेळेस अधिकारी या ठिकाणी येतील त्यावेळेस आम्ही अधिकाऱ्यासमोर ते सादर करणार आहोत. धन्यवाद. नाव सांगा. सय्यद गालिबाई, राहणार कुठे? तलवाडा. काय मत आहे आपल्या ग्रामपंचायतीच्या कारभारावर? ग्रामपंचायत निंदनीय. काय मत आहे असं, गावात अनेक नागरिक जे आहेत, वातावरण जे आहे गावातलं काम केलं नसल्यामुळे गावातलं जे वातावरण आहे खराब झालं. अनेक नागरिक इथं उपोषण करून राहिले, सगळे करून राहिले. त्यांचं काय काम होत नाही. त्यांच्याकडे पाहायला कोणी अधिकारी येत नाही. कुणी यायचं पाहायला यांना, कुणी बघायचं यांच्याकडे. अधिकाऱ्याचं काम आहे, गावात उपोषण झालेलं आहे, सरपंचचं काम आहे, ग्रामसेवकाचं काम आहे. कोण करणार आहे? कोण यायचं यांचं पाहायचं यांना येऊन काय यांचं मागणी आहे, काय यांची आहे, काय अडचण आहे, काय नाही, कोण करणार यांची अडचण दूर. गावात अनेक प्रश्न आहे, इतके प्रश्न आहे गावात, गंभीर प्रश्न आहे. याच्या अजून मी सांगितलेलं आहे की गावात इतके प्रश्न आहे त्या गावातले नुसतं हे जे अधिकारी पुढारी जे लोक आहे ना, हे नुसतं कागदीवर चालू आहे. सध्या कामावर नाही चालू आहे, नुसतं कागदीवर. त्याच्यावर याचा फोन गेला त्याचा दबाव, त्याचा फोन गेला त्याचा दबाव. गावातले नागरिक करायचं काय? अनेक चिंता पडलेली गावातल्या नागरिकाला करायचं काय? सामान्य माणसं सगळे, कुणी पुढारी नाही, कुणी हे नाही, सगळं साधारण माणसं. हे काय करणार आहे साधारण माणसं? कवर काय हे करायचं? काय भ्रष्टाचार झाला असं वाटतं? कोणत्या योजना भ्रष्टाचार झाला? पूर्ण तलवाड्यामध्ये पूर्ण भ्रष्टाचारच आहे. असं तुम्हाला सांगायचं कामच नाही, नुसतं पेपरी आहे. खरं काम झालं नाही. एखाद्या योजनेचं नाव सांगू शकता का? तुमच्या गल्लीमध्ये, एरियामध्ये, वस्तीमध्ये अशी योजना आली होती आणि ती झालीच नाही, त्याचं बिल उचललं गेलं, असं आहे काय? रेकॉर्ड आहे का? आमच्याकडे पूर्ण पुरावे आहे. आम्ही सगळं सादर करणार आहे, वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जाणार आहे. तशा मान्य महोदय मुख्यमंत्र्याकडे ह्यांच्याकडे निवेदन मी पाठवणार आहे. थोड्याच वेळात मी अजून 2-4 दिवसात पाठवणार आहे. ईडी चौकशीची तलवाड्याची करणार आहे. आपलं नाव सांगा. आपलं सदस्य आहेत ग्रामपंचायत? ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी, कॅबमध्ये काम पत्रकार संरक्षण समितीचा तालुका सचिव आहे. बरं, तुम्ही ग्रामपंचायती सदस्य आहे आणि आज दुसरा दिवस आहे. ग्रामपंचायतीच्या कार्यापुढं आमरण उपोषण सुरू झालं आहे. त्यांना ग्रामस्थांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळत आहे. ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित आहे. असं काय ग्रामपंचायतीने भ्रष्टाचार केला की नागरिकांना उपोषण करण्याची वेळ आली? ग्रामपंचायतमध्ये आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार, सामान्य निधीमधनं तो काय खर्च होतो त्याच्याबद्दल भ्रष्टाचार आहे. मनरेगाच्या ज्या काही योजना आहेत त्यामध्ये भ्रष्टाचार आहे. त्यानंतर दलित वस्तीच्या नावात जो काही शासनाचा फंड येतो त्यामध्ये भ्रष्टाचार आहे. तांडा वस्तीच्या कामामध्ये भ्रष्टाचार आहे. पाणी पुरवठ्याच्या ज्या काही योजना आहेत त्यामध्ये भ्रष्टाचार आहे. आणि भ्रष्टाचाराचा सर्वात मूळ कारण आहे वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देत नाही. आता माझा 3-4 वर्षाचा असा अनुभव की मी पत्र लिहिली, त्या बाजू सीओच्या लक्षात आणून गेले, कमिशनरच्या लक्षात आणून, शासनाच्या लक्षात आणून, पण ते तुम्ही द्यायला तयार नाही. 4 वर्षाच्या अभ्यासावरून माझ्या ही गोष्ट लक्षात आलेली आहे की ही जी त्या स्वराज्य संस्थेमध्ये आपली ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे आणि जिल्हा परिषद आहे. ह्या संस्था भ्रष्टाचारांनी अखंड भरबाटलेल्या आहेत. आज या मतापर्यंत मी आलो कारण ह्या बातम्या मी रोज तुमच्या पार्श्वभूमीला बघतो, लोकाशाला बघतो, लोकमतला बघतो. परत दुसरी गोष्ट, आपला हा जो ग्रामसेवक आहे, ग्रामसेवक 15-15-20 दिवस ग्रामपंचायतकडे येत नाही आणि ग्रामपंचायतचं कार्यालय आहे संपूर्ण PPR रजिस्ट्रेशनच्या जनते असतील, टेंडर नोटीस असतील, संबंधित सर्व कागदपत्र असतील. त्यांनी हे सर्व कागदपत्र गेवराईमध्ये हलवले आणि ग्रामपंचायत तलवाड्याच्या ऐवजी यांनी हा जो ग्रामसेवक आहे पाटील, पुरुषोत्तम व्यंकटराव पाटील, हे गेवराईमध्ये बसून कारभार हाकवतात आणि हा शासनाच्या हे जे काय गेवरामध्ये राहतात ज्यांचं हेडक्वार्टर हे तलवाड आहे, वरिष्ठाची परवानगी घेतल्याशिवाय त्यांना हेडक्वार्टर सोडता येत नाही.
आणि ते बेकायदेशीर ते गेवराईमध्ये राहतात आणि जर ते तलवाडा मुक्कामी जर राहत नसतील तर त्यांना जे इतर भत्ते भेटतात, घरभाडे भत्ता आहे, त्याच्यानंतर त्यांना फिक्स पे अलाउन्स आहे 1500 रुपये, त्याच्यानंतर वाहतूक भत्ता आहे. हा भत्ता जर ते घेत असेल तर ते शासनाची फसवणूक करतात आणि शासनाने या बाबतीत त्यांच्या 420चा गुन्हा दाखल करायला पाहिजे की जो नेवाशामध्ये बऱ्याच शासकीय कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल झालेले नेवाशा तालुक्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये. हा जो काय ग्रामसेवकाचा बेजबाबदारपणा आहे, भ्रष्टाचाराला ग्रामसेवकाचा बेजबाबदारपणा कारणीभूत आहे. आणि ही बातमी परवा शुक्रवारी किती तारीख शुक्रवारी परवा मागच्या शुक्रवारी आज मंगळवारी ही बातमी तुमच्या व्हिडिओच्या लक्षात आणून येण्यासाठी पंचायत समितीमध्ये गेलो. व्हिडिओच्या ऑफिसला कुलूप होतं, त्याच्या कॅबिनला, ऑफिसला नाही त्याच्या कॅबिनला. त्यानंतर मी विस्तार अधिकारी श्री गायकवाड यांची भेट घेतली. गायकवाडच्या कानात ह्या सर्व गोष्टी घातल्या. गायकवाड म्हणले मी बघतो. म्हणलं तुम्ही आदेश द्या, नुसतं बघतो नाही. इतकी बेशिस्त आहे, नियमाचं पालन नाही आणि प्रचंड भ्रष्टाचार आहे ग्रामपंचायत तालुक्यात. बरं, तुम्ही स्वतः सदस्य आहे. मी स्वतः सदस्य आहे. ग्रामपंचायतमध्ये लाखो करोडाचा भ्रष्टाचार सुरू आहे. हो. मग तुम्ही ग्रामसभेमध्ये आवाज का नाही उठेल आतापर्यंत? या बाबतीत ग्रामसभेत आवाज उठवला आणि ग्रामसभेत आवाज उठवल्यानंतर ग्रामसभेत आवाज उठवला, त्याची कोणी दखल घेत नाही. आणि ग्रामसभेत आवाज उठवण्याच्या पेक्षा अतिशय महत्त्वाचं की याचे जे पत्रव्यवहार आहे त्याचे पत्रव्यवहार मी DOशी केले, COशी केले, कलेक्टरशी केले, कमिशनरशी केले, शासनाशी केले. जर माझ्यासारखा एक माजी अधिकाऱ्याच्या पत्रावर जर हे शासन दखल घेत नसेल तर शासन स्तरावर बसलेले जे अधिकारी आहेत यांचा खालच्या अधिकाऱ्याला नक्कीच पाठिंबा असण्याची शक्यता आहे. त्याच्याशिवाय हे भ्रष्टाचार करू शकत नाही कारण त्याचा त्यांना संपूर्ण पाठिंबा. एक छोटंसं उदाहरण घेतो. तुम्ही म्हणता की कुठली बाब घेतली, आतापर्यंत मी एक छोटं उदाहरण तो प्रोजेक्ट 2016चा शासन निर्णय काय सांगतो, उद्योग मंत्रालयाचा, महाराष्ट्र शासन उद्योग मंत्रालयाचा शासन निर्णय काय सांगतो की कुठलीही तुम्हाला ग्रामपंचायतची खरेदी करताना तुम्हाला ती इंडियन मेड करायला पाहिजे, भारतीय मेडची असायला पाहिजे, की तुम्हाला फॉरेन मेडची करता येणार नाही. त्याच्यासाठी जर तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला शासनाची परवानगी घ्यावी लागते. तर यांनी प्रोजेक्टर खरेदी केले 3.5 ते 4 लाखाची. एक प्रोजेक्टरची किंमत मी ऑनलाईन बघितली, चायना मेड प्रोजेक्टर आहे, फक्त 4.5 ते 5,000 रुपये किंमत. ते त्यांनी 38,000 रुपये पर पीस लावले. ही बातमी COला DO लेटर, DO म्हणजे डेमी ऑफिशियल अगोदर साधं पत्र लिहिलं, त्यानंतर त्यांना डेमी ऑफिशियल दिलं, वैयक्तिक पत्र लिहिलं. त्याच्यानंतर त्यांनी माझी सुनावणी घेतली. सुनावणी घेतल्यानंतर सगळं ऐकून घेतलं आणि ऐकून घेतल्यानंतर ते म्हणजे ते बरोबर आहे. आता हे नंतर मी त्यांना पत्र केलं की तुम्ही जे काय मला रिपोर्ट दिला त्यांनी आदेश दिला नाही, त्याचं फक्त हक मानलं, आदेश दिला नाही त्यांनी. कारण त्यामध्ये तो बसवतात हा क्लीन आणि क्लिअर भ्रष्टाचार आहे. त्याचे त्या प्रोजेक्टच्या खरेदीमध्ये आहे क्लिअर भ्रष्टाचार. त्याच्यानंतर पथदिव्याचा हाच प्रॉब्लेम. 3.5 लाखाचे पथदिवे लावले, कुठं लावले माहिती, त्यांना विचारलं माहिती. आणि कुठलीही खरेदी करताना ते ठराव घेतली. कारण त्याचा नियम असा की तुम्हाला कुठली टेंडर नोटीस द्यायची असेल, कुठल्या कामाचं तुम्हाला कुठलं काम करायचं असेल, अगोदर इथं ग्रामसभेमध्ये त्याचा ठराव घ्यावा लागतो किंवा मासिक सभेत ठराव घ्यावा लागतो. ठराव घेताना ग्रामसेवक आणि सरपंच हे काय गव्हर्नमेंट नाही आहे किंवा सर्व अधिकारी यांना नाही आणि यांना ह्या एजन्सी निवडायचे अधिकारी यांना नाही. यांनी सर्वानुमते एजन्सी निवडली पाहिजे. यांच्या एकाही ठरावामध्ये एजन्सीचं नाव म्हणजे यांनी परस्पर एजन्सी निवडली. परस्पर एजन्सी निवडली म्हणजे यांची लागे बांधे हीच बंधेत. हा झाला ग्रामपंचायतचा स्तरावर. अजून दुसरी बाब, हे मोकाटे डेप्युटी CO. ह्या डेप्युटी COला मी 2 वेळेला भेटले. डेप्युटी CO काय म्हणतात, शिवाचा आदेश आल्याशिवाय मी कारवाई करत नाही. अहो म्हणलं डेप्युटी CO साहेब, हे एवढे मी पत्र दिले तुम्हाला, 7 पत्र दिले, याची तुम्ही दखल घेतली नाही घेणार म्हणून मी दखल. जोपर्यंत मला शिव आदेश देत नाही तोपर्यंत त्याची दखल मी घेणार नाही. त्यांच्याकडे मी एकच प्रश्न उपस्थित केला होता की मागच्या 3 वर्षामध्ये मासे लिलावाचे पैसे, मासे लिलाव आणि बाजार लिलाव 2 वर्षाचा 14 लाखाला हा लिलाव गेलेला आहे. 14 लाखापैकी फक्त 1 लाख रुपये आमच्या ग्रामपंचायतला क्षमा आहे. 13 लाखाचा हिशोब कुठे आहे? सरपंच सांगत नाही, ग्रामसेवक सांगत नाही. त्याच्यावर ते कुठलीही कारवाई करायला तयार नाही. हा झाला तुमचा ग्रामनिधीच्या संदर्भामध्ये.
त्यानंतर तुम्ही दलित मोहगणीच्या बाबतीत त्यांनी त्या सांगितलं, मोहगणी आणि तुती लागवडीच्या बाबतीमध्ये 1-2% झाला असेल, नसेल असं नाही, पण जवळपास सगळं हे ऑन पेपर आहे, याची सखोल चौकशी व्हा. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा, मृत व्यक्तीच्या नावे पैसे उचलले, हे तर खरंच आहे. मृत व्यक्तीच्या नावे ते पैसे उचलले गेले, त्याच्यावर ते जबाबी आले होते, तू देऊन दे बाबा, पण तो का त्याला बदला नाही. त्याच्यानंतर मनेरा अंतर्गत जो 8,03,000चा रस्ता दाखवला आहे ना, तो रस्ताच झालेला नाही. तो रस्ता झालेला नाही, पेवर ब्लॉक नाही, हा तो कम्प्लीट रस्ता आहे 8,03,000. आणि हा जो सिमेंट रस्ता दाखवला 27 लाखाचा, तो फक्त देवीच्या पात्यापासून तिथपर्यंत, तो अर्धवट तुमच्या गोविंदवाडी रोड बंद करून अपेक्षित तो केला नाही. आणि हा जो 27 लाख त्यांनी उचलले, 30 लाखाचा त्याचा एस्टिमेट आहे, 27 लाख रुपये जे उचललेत त्यांनी, तो जो रस्ता केला तर तो एस्टिमेट प्रमाणे नाही. कारण पूर्वीचा सीता रोड होता, पूर्वीचा सीता खडीचा रोड होता, कच्चा रोड होता. कच्च्या रोडवर फक्त सिमेंट आणि याला सर्वस्वी व्हिडिओ जबाबदार, व्हिडिओ आणि विस्तार अधिकारी, आणि याला पाठीशी घालणारे डेप्युटी शिव आणि शिव जबाबदार असतील. त्याच्यानंतरचा विषय आहे दलित वस्ती. आता दलित वस्तीसाठी त्यांनी 23-24साठी 35 लाख आणले. 35 लाखापैकी 14 लाख हे त्यांनी हायमाससाठी खर्च केले. आता हायमाससाठी जे 14 लाख रुपये त्यांनी खर्च केले दलित वस्तीला, ते हायमास इंडियन मेड पाहिजे. कदाचित ते हायमास याचेच असण्याची शक्यता आहे, चायना मेड. त्या बाबतीमध्ये मी त्यांना हे मागवलं, पूर्ण इस्टिमेट मागवलं. त्यानंतर MB मागवली, त्यांनी मला इस्टिमेट दिलं नाही, MB सुद्धा दिले नाही. हालाकी प्रत्येक ग्रामपंचायत सदस्याला अधिकार आहे रेकॉर्ड तपासणी करायचा. जेव्हा मागेल तेव्हा ग्रामसेवक ते तपासणी करण्यासाठी प्रत्येक रेकॉर्ड त्याला बांधील आहे, पण ते जाणीवपूर्वक देत नाहीत. लोकप्रतिनिधीचा अपमान करतात, एवढी म्हणजे यांची हिंमत झालेली ग्रामसेवकाची. आणि त्यांनी आम्हाला तपासाला द्यावं आणि आम्ही ते मागावं, हे आमचं कर्तव्य आणि हक्क आहे. आणि याच्यासाठी अधिनियमामध्ये तरतूद आहे, ग्रामपंचायत अधिनियमात तरतूद आहे. आता दलित वस्तीमध्ये त्यांनी तिकडे हाय मास्ट बसवले, ते आज बंद आहे. त्यानंतर त्यांनी पेवर ब्लॉक बसवले 14 लाखाचे. कशावर बसवले त्यांनी? 3 वर्षापूर्वी सिमेंट रोड केला होता, 3-4 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी त्या सिमेंटवर पेवर ब्लॉक बसवले. त्याचे MB आणि एस्टिमेटची मी मागणी करून मला अद्याप त्यांनी दिलेलं नाही. त्याच्यानंतर 24-25साठी त्यांनी 60 लाखाचं बजेट आणलं. त्याचं मी ते बजेटची कॉपी विचारली, ते देत नाही. एस्टिमेटची कॉपी विचारली, ते देत नाही. टेंडर नोटीसची कॉपी विचारली, ते देत नाही. ओके, 15 वित्त आयोग तर मी तुम्हाला सांगितलं, रोड आहेत, नाल्या आहेत, दर्जाचं काम आहे. तुमच्या एस्टिमेटप्रमाणे कामं नाही आहेत. कांडावस्तीचा तोच विषय आहे. कांडावस्तीचं जे काय टाकायला पाहिजे, सिमेंट टाकायला पाहिजे, पाणी पाहिजे, त्याच्यावर रोलर फिरवला पाहिजे, त्याप्रमाणे जे करणं आहे त्याच्याप्रमाणे. ज्या वेळेला आम्ही मासिक सभेमध्ये तक्रार करतो, हां, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की शासन ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय 2007चा सर्क्युलर असेल किंवा शासन निर्णय असेल, त्यामध्ये ग्रामपंचायतचा कुठलाही पदाधिकारी असो, सदस्य असो, सरपंच असो, सरपंच असो, यांच्या नातेवाईकाने ग्रामपंचायतमध्ये येता कामा नये. त्यांनी यायचं नाही, पण हे सर्रास येतात, मासिक मिटिंगला हजर असतात. आणि ज्या वेळेला आम्ही तक्रार करतो, आमच्या विरोधात 354 गुन्हा दाखल करण्याची धमकी देतात, इथपर्यंत त्याची मदत गेलेली. आणि आमच्या विरोधात खोटे केसेस करतात पोलीस स्टेशनला अर्ज देतात खोट्या केसेस का, की आमचा आवाज यांनी दाबाव बसवून असताना ग्रामस्थांनी जे आम्हाला निवडून दिले ते पूर्ण ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये गावाच्या हद्दीमध्ये त्यांना ज्या काय सुखसुविधा पाहिजे, पाणी पाहिजे, रोड पाहिजे, नाल्या पाहिजे, ह्या काय सुखसुविधा त्यांना पाहिजे, त्या सुखसुविधासाठी ह्या ग्रामस्थांनी आम्हाला निवडून दिल्या. तुम्ही ग्रामपंचायतीचे सदस्य आहात, 4-4.5 वर्षाचा कार्यकाळ संप झालेला, 4-4.5 वर्ष. काय योजना राहिल्यात ग्रामस्थांसाठी? काय सुविधा दिल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून? काय सुविधा? हां, ग्रामस्थांसाठी ज्याच्या सुविधा अपेक्षित असतात, कुठल्या सुविधा अपेक्षित असतात ग्रामासाठी? तुमच्या वैयक्तिक लाभाच्या गायगोटे आहे, जलसिंचन विहीर आहे, शेती लागवड आहे, मोहगणी आहे,
त्याच्यानंतर ह्या ज्या काही त्यांच्या वैयक्तिक बाबी असतात ग्रामस्थांच्या त्या मनरेगाच्या अंतर्गत आणि यामध्ये किती अपार झालेला आहे जोपर्यंत शासन स्तरावर याची SIT स्थापन होऊन चौकशी होत नाही याला न्याय मिळणार नाही. उद्या व्हिडिओ येतील व्हिडिओ म्हणतील आम्ही चौकशी करू व्हिडिओची चौकशी करून समाधान होणार नाही. हे शासन स्तरावरच त्याची SIT स्थापन होऊन याची चौकशी झालं तर खऱ्या अर्थाने ग्रामस्थाला न्याय मिळणार अदरवाईज ग्रामस्थाला न्याय मिळणार नाही. आणि हा विषय मी वरच्या स्तरावर घेणार माझ्या ऑफिसला घेणार आहे कॅगला पण घेणार आहे नागपूर लोकन पाणी गेला तयार हे कोणी ऐकायला तयार आणि ग्रामस्थाच्या सुविधा बाबतीमध्ये जे काय रोडच्या सुविधा त्यांना अपेक्षित आहे त्या अपेक्षापर्यंत ग्रामपंचायत उतरलेली नाही. पाणी पुरवठ्याच्या बाबतीत पाणी पुरवठ्याच्या बाबतीत कधी विशेष त्यासाठी 9 लाखाची योजना आली पाणी पुरवठ्याची 22ला त्या योजनेचे 2 लाखाच्या विहीर खोदली पाईपलाईन नाही एक 40 पाईप टाकली जुन्या लाईनला जोडली तिथे इलेक्ट्रिसिटी नाही तिथं मोटर नाही ते 9 लाख खाल्ले. ही तक्रार केली एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डेप्युटी इंजिनियर CO यामध्ये दखल घ्यायला तयार नाहीये. हे केव्हा दखल घेतील यांची यांना अजिबात दखल घेतील. अधिकाऱ्यांनी काय भेट दिली का किती दिवस उपस्थित राहणार जोपर्यंत संबंधित अधिकारी असतील त्यामध्ये रोजगार सेवक ग्रामविकास अधिकारी इंजिनियर आणि इंजिनियरचे जे वरिष्ठ कुणी असेल त्यांच्यावर गुन्हे जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत आमची माघार नाही. भले त्यासाठी इथं मरण जरी आलं आम्हाला तरी आम्ही गावासाठी तेही पत्करायला तयार आहे. साधा कालपासून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आज 2रा दिवस आहे. साधा शिपाईसुद्धा या इकडे फिरकलेला नाही संबंधित विभागाचा. तर तुम्ही आता हे उपोषणाचं जे कार्यक्रम सुरू केलेलं आहे त्याची निवेदनाची प्रत SP जिल्हाधिकारी CO यांना दिलेलं आहे. हो या ठिकाणी संबंधित विभागाची सगळ्या निवेदनाची प्रत दिलेली त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक तहसील कार्यालय पंचायत समितीला सुद्धा आम्ही या ठिकाणी दिलेली आहे आणि जिल्हा परिषदला सुद्धा CO साहेबांना सुद्धा एक निवेदनाची प्रत दिलेली आहे. नाव सांगा राहणार कुठे काय अडचण आहे आपली रस्ता नाही आम्हाला कोणत्या एरियामध्ये अंबिका नगर शाळेला यांना 1 महिन्याचा करार केला कोणताही महिना दिवस कळा ना आम्हाला. आता 15 ऑगस्टला 1 वर्ष होईल. कुणाकडे मागणी केली होती सरपंचाकडे काय लक्ष द्यायला पाणी बी नाही. म्हणजे जिल्हा परिषद शाळा वगैरे आहे हा. विद्यार्थ्यांना जायला रस्ता आहे का तिथे नाही रस्ता कसलाच नाही एवढं गुडघे एवढं चिखल होते तिथं पाण्याची सोय नाही काय नाही खिचडीला बी काहीच नाही तिथं बिचारी दुसऱ्याच्या ह्याच्यातून पाणी आणखी ग्रामपंचायत तक्रार घेत नाही आम्ही. तुम्हाला बोलायचं नाव आहे आपलं बरोबर राहणार कुठे रामनगर तालुका. काय अडचण आहे आपली आमचा शिवार रस्ता होता आम्हाला शिवार रस्ता बनवून देणार खालीगाववर शिवापर्यंत आमचं बजेट दुसरे वस्तून तुम्ही येऊन समस्या बघा तुम्ही. तुम्हाला काय माहिती झालं की त्याला बजेट दुसरीकडे गेलं म्हणून मी तुम्हाला पुरवठा देईन आणलं का पुरावा आहे का असा आता सध्या नाही माहिती काढून देईन तुम्हाला ठीक आहे धन्यवाद. धन्यवाद.